ठीक आहे, पण खरं सांगू का तुम्हाला, मला आता पटकन कोणावर तरी विश्वास ठेवण्याचं धाडस होत नाही. काय ना ऐकता जगाचे काही वाईट अनुभव आले ना, पूर्ण जग तुम्हाला वाईट दिसायला लागतं. माफ करा, असं काय घडलं तुमच्या आयुष्यात? काय वाईट अनुभव आलेत? काय झालं? बर, थांबा, मी बघतो. थांबा. सॉरी. चला चला पाल मॅडम, जा इथून. आमच्या आर्या मॅडमला तुम्ही इथं आलेलं अजिबात आवडलेलं नाहीये. चला चला चला, निघा लवकर. गेले आर्या मॅडम पाल. आय एम सो सॉरी. ॲक्च्युली ते अचानक तुम्हाला आय मीन मिठी. हा ते नाही बरं, काय हरकत नाही. म्हणजे मी समजू शकतो नाही का. हा पण ह्याच्यामुळे मला एक गोष्ट कळली तरी, तुम्ही जगात कशाला तरी घाबरता. नाहीतर मी उगाच तुम्हाला डेअरिंग बाज समजत होतो. गोपाळजी, आहेच मी डेअरिंग बाज. तेवढी पालीला फक्त घाबरते. बरं, आता मी इथं होतो म्हणून ठीक आहे. मी इथं नसतो तर तुम्हाला आता या सगळ्या वातावरणाची सवय करून घ्यावी लागणार आहे. बघू, होईल हळूहळू सवय. बरं, मला ना कामासाठी 2 बायका हव्या होत्या. तुमच्या ओळखीत आहेत का कोणी बायका? ओळख नसली तर ओळख काढू आपण. अहो, तुमच्यासाठी काय बी करायला तयार आहे मी. गोपाळजी, तुम्ही खरंच सर्वांपेक्षा खूप वेगळे आहात. देव माणूस आहात. हो, पण तुम्हाला वाटतं तो लोकांना मदत करणारा नाही, लोकांना कायमचा आराम देणारा देव माणूस.